नमस्कार सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नैना माझ्या YouTube चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज रविवार आहे तर सगळ्यांचं काही निवांत चाललेलं आहे. नाश्ता पाणी सगळं काही उशिराच होतो. 10 10:30 11 वाजता उठायचं एवढं सगळं चलतं. का तर बाकीच्या दिवशी सगळं काय आपल्याला टाइमवर करावं लागतं आणि रविवार म्हटलं की सगळं काही उशिराच होतात कामं. तर आता सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला. फक्त स्वप्नीला नाश्ता केलेला नाही का तर त्याचे पप्पा त्याला लय ओरडल्यात आज, तर त्याच्यासाठी त्यांनी नाश्ता नाही केलेला. आता का ओरडल्यात ते सुद्धा तुम्हाला सांगते. तर काय झालं आणि त्याचं सकाळी चालू झालं की मला गोगाबाबा टेकडीवर जायचं आहे. रात्रीपासून त्याचं चालू झालं तर माझ्या पाठी लागलं होतं की पप्पाला मन एकदा तरी जाऊ द्यायला, आजचे दिवस तरी जाऊ द्या. कधीच कुठं जाऊ देत नाहीत. आणि काय होतंय ना, मित्रांसोबत मी त्याला कुठं पाठवतच नाही. सचिन पण पाठवत नाही त्याला की कुणासोबत जायचं असेल तर काय होतं, मित्रांचं काय झालं की थोडं थोडं भांडणं करतात पोरं, की ढकाबुक्की चालू होती किंवा काहीतरी मस्ती करतातच. त्यासाठी मी कधी कुठं त्यांना पाठवत नाही मित्रांसोबत. इथं जवळ जर कुठं जायचं असेल 5 मिनिटासाठी 10 मिनिटासाठी तर ठीक आहे, गार्डनमध्ये जा, मुलांसोबत सगळं खेळ, पण बाहेर कुठं दिवसभरासाठी असं वगैरे मी कुठं पाठवत नाही त्याला. तर त्याचं रात्रीपासून इतका पाठी लागला होता, मम्मी प्लीज जाऊ दे करून. तर मी म्हणलं ठीक आहे जा म्हणलं. पण आता हमेशा नाही म्हणलं तर मुलांना ते पण आवडत नाही, म्हणून म्हणलं आजच्या दिवस जाऊ द्या चाललाय तर मग आज गोगाबाबा टेकडीवर जाण्यासाठी मी त्याला परमिशन दिली. म्हणलं जा तू. आणि मग सकाळी 6:30 वाजता तो गेला. आणि शिवाय टेकडीवरती ना काय होतं, धुकं असतं सगळं आणि धुकं वगैरे असते. तर आता सगळेजण निघाले होते. म्हणलं जा म्हणलं, काळजी घ्या आणि लवकर आहे म्हणलं, जास्त वेळ थांबू नको. ठीक आहे म्हणलं. आणि तो गेला. आणि जाताना स्कूटीवर जातो म्हणून त्यांनी चावी वगैरे घरातून घेऊन गेला. आणि शिवाय खाली गेल्यानंतर गार्डनमध्ये गेल्यानंतर सगळे पोरं खूप जास्त जमले होते वाटतं पोरं जायला. तर बाईकवर स्कूटीवर जर न जाता आपण कारमध्ये जाऊया असे म्हणले वाटतं. कारमध्ये गेले आणि स्कूटीची चावी त्यांनी काय केलं, खिशामध्ये ठेवली आणि गेला मग टेकडीवर फिरायला. ते 1-2 तास फिरला तिकडं तसाच. आणि फिरून खाली आल्यानंतर, टेकडीवरून खाली उतरल्यानंतर त्याला समजलं की त्याच्या खिशामध्ये चावीच नाही, चावी हरवली म्हणून. तर आम्ही फोन केला की स्वप्नील तू कसा आला नाही, चालून किती वेळ झालं म्हणलं गेलास तो अजून आला नाही. तर म्हणला की माझी चावी हरवली आणि मग मी खाली आलतो तर अर्ध्यात मी वापस माझ्या मित्रांना वापस घेऊन गेलो आणि चावी हुडकतोय म्हणला, गाडीची चावी स्कूटीची हरवली म्हणून. तर एक तर ते म्हणत होते मी जाऊ नको म्हणतोय तरी गेलाय पोरांसोबत, आणि एक तर चावी पण हरवून आला त्याच्यातच. मग खाली आल्यानंतर ती वापस अर्ध्या टेकडीवर मित्रांना घेऊन गेला आणि परत चावी हुडकत होता. तर या स्कूटीची छोटीशी चावी त्याला कधी भेटणार, एवढा आयचानामध्ये किंवा गवतामध्ये भेटणारच नाहीये म्हणलं. आता त्यासाठी मग त्याला घरी बोलवून घेतलं. म्हणलं चावती चावी तुला काय तर भेटणार नाही, एवढीशी चावी म्हणलं, एवढ्या मोठ्या गवतामध्ये आयचानामध्ये झाडाझुडपात कुठं भेटणार आहे तुला म्हणलं. आणि सगळे चुकाड्याचं पावसाचे दिवस म्हणल्यावर तर कुठं काय असतं ते बी काय सांगता येत नाही. आणि शिवाय गोगाबाबा टेकडीवर जायला एकदम छोटासा पायवाट आहे, रस्ता आहे, त्यातून कुठं हुडकणार आहे चावी. त्यासाठी त्याला म्हणलं जाऊ दे, हरवू दे चावी, घरी आहे. तर तो घरी आला आणि मग आल्यानंतर ते ओरडले त्याला की एक तर जाऊ नको म्हणलं तर गेल्याशिवाय चावी हरवून टाकली. आता ते लॉक बदलावं लागेल आणि आता गाडी पण मी नीट करत नाही, तुला सायकलवर कॉलेजला वगैरे पाठवतो आणि गाडी पण मी नीट करणार नाही, चावी वगैरे बनवून पण आणणार नाही असं म्हणले ते ओरडले. तर एकदम शांत बसलाय, एवढा शांत बसलाय की जसं की आता नंतर तो कधी काय हरवणार नाही. तर एवढंच नाही की त्यांनी गाडीची चावी हरवलेली आहे, पण ह्याच्या आधी सुद्धा कधी 50 रुपये 100 रुपये त्याला कधी खर्चाय दिलेले पैसे सुद्धा त्यांनी बऱ्याच वेळा खिशातून पाडलेले आहेत. का तर रुमाल वगैरे काढायला गेले की 100 रुपये पडले, 50 रुपये पडले, तर असं बऱ्याच वेळा झाले. आणि मग मला सांगतो म्हणलं ना, त्याच्या कालच्या पैशाचं काय केलं होतं रे, 50 रुपये कुठं खर्चले किंवा 100 रुपये कुठं खर्चले जर विचारलं तर म्हणतो अगं माझे पैसे काल पडले आणि तू ओरडशील म्हणून मी तुला सांगितलंच नाही. मग पुन्हा दुसऱ्या दिवशी सांगतो, पण त्या दिवशी मी ओरडन म्हणून मी सांगत नाही. तरी सुद्धा म्हणते जर हरवले तर सांगत जा. आणि शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या कोणतं पैसे असो किंवा काही कोणती वस्तू असो तर स्वतःची वस्तू नीट ठेवायची ना. पैसे 50-100 रुपये म्हणा किंवा असे फुकट येत नाहीयेत, तर स्वतःला खर्चायला दिलेले पैसे सुद्धा व्यवस्थित ठेवायचे. आणि म्हणलं तू काय त्या लहान नाहीत म्हणलं, 50 रुपये 100 रुपये सहज तुझ्या खिशातून पडतात, तर व्यवस्थित ठेवत जा. आणि मग त्याच्यासाठी सचिन आज ओरडले बी. तर एकदम शांतपणे बसलाय. आता बघू त्याने नाश्ता वगैरे केला नाही, त्याला नाश्ता वगैरे करायला देते. आणि शिवाय सचिन आता भाजी वगैरे काय घेऊन आले, जे कांदे टमाटे संपले ते सुद्धा आणलंय, चिकन आणलेलं आहे. तर आज मस्तपैकी तुम्हाला 2 रेसिपी दाखवणार आहे. शिवाय मी 3 रेसिपी बनवणार आहे, पण तुम्हाला 2 दाखवून, ती म्हणजे एक कलेजी फ्राय दाखवून आणि एक चिकन फ्रायची रेसिपी दाखवणार आहे. त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. शिवाय थोडासा व्हिडिओ मोठा होईल तरी सुद्धा बघा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला सुद्धा बिलकुल विसरू नका. चला मग पटकन किचनमध्ये जाते आणि स्वयंपाक बनवायला सुरुवात करते. शिवाय तर सचिन नाही तर काय काय आणलेलं आहे भाजीला बघू. तर कांदे टमाटे संपले होते घरामध्ये आणि कांदे तर खूप जास्त असे महाग झालेत, पण आपण खायचे कधी विसरत नाही, कांदे भाजीला आपल्याला लागतोच म्हणा. तर कांदे वगैरे आणलेले आहे. शिवाय आज बनवायचे होते कोबीचे मंचुरियन पकोडे, पण असंच ठरलेलं आहे आमच्या इथं की प्रत्येक रविवारी कुणाच्या एक जणाच्या आवडीचं काहीतरी बनवायचं आहे. तर मंचुरियन पकोडे स्वप्नीला खूप जास्त आवडतात आणि आज सकाळी बनवायचे होते, पण असं झालं की एकतर स्कूटीची चावी हरवली आणि त्याच्यामध्ये आणायचं कोबी वगैरे घरात नव्हती, मग शेजवान चटणी म्हणा मैदा हे संपलं होतं, तर ते पण आणायचं राहून गेलं आणि चावी हरवली, मग सगळं खेळच विस्कटला. तर मग पोहेच बनवले नाश्त्याला
आणि आता कोबी वगैरे आणलेले आहे, तर मी उद्याच्याला बनवून पकोडे वगैरे त्याची रेसिपीसुद्धा तुम्हाला दाखवूनच कसे बनवते ती. पण आता मग चिकन आणलेलं आहे, नाश्ता वगैरे करून झाला आहे, तर मला आता चला चिकनच बनवते डायरेक्टली. चपात्याचं इथे पीठ मळून ठेवलं आहे आणि चिकन स्वच्छ साफ करून धुवून घेतलं. आणि आता इथं पहिल्यांदा चिकन मी शिजवून घेणार आहे, नंतर मग चिकन फ्राय आणि भाजी वगैरे मी नंतरच बनवणार. अद्रक लसूणची पेस्ट संपली होती, थोडीशीच होती, तर आता इथं वाटून घेतलेलं आहे मी थोडीशी. आणि आता लसूण बारीक होता त्यासाठी सोलायला वेळ लागेल, तर आता जेवढा पाहिजे किंवा थोडीशी उरण 1-2 दिवस जाईल अशीच वाटून ठेवली. आणि म्हणलं बघू नंतर निवांत बसून लसूण वगैरे सोलन मी आणि जास्त वाटून ठेवल, तरीसुद्धा ही 2-3 दिवस जाईल. आणि नॉनव्हेज काय बनवायचं असेल ना, तर मला थोडी जास्तच अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट लागते. तर चला आता पटापट चिकन शिजवायला टाकते. आणि काय काय टाकते ते सांगते, तुम्हाला जवळून दाखवत नाही, पण एकदा हलवताना जवळून दाखवते. तर ह्याच्यामध्ये मी तेल टाकले, कांदा टाकलेला आहे, अद्रक लसूणची 2 चमचे पेस्ट टाकले, 2-3 चमचे टाकलेले आणि थोडंसं भांड्याला जे लागलं होतं ते सुद्धा विसळून टाकलेलं आहे. 2 टमाटे कापलेले टाकलेत, व्यवस्थित मिक्स करायचे आणि त्याच्यात धुतलेलं चिकन टाकायचं आहे. आणि चिकन टाकल्यानंतर व्यवस्थित हलवायचं, थोडंसं नॉर्मल पाणी वतायचं, अर्धा 1 ग्लास म्हणा, आणि झाकण लावून फास्ट गॅसवर 1च शिट्टी करायची फक्त. तर बघू शकता सगळं चिकन टाकलेलं आहे. थोडंसं टमाटर कच्चं वाटत होतं मला, तरीसुद्धा म्हणलं जाऊ दे व्यवस्थित शिजल्यानंतर. तर हलवून घेते आणि मग झाकण लावून 1 शिट्टी करून घेते. आणि नंतर आपलं चिकन शिजतंय, पण तोपर्यंत साईडला चपात्या करून घेते मी. तरी तर कुकरला झाकण लावून ठेवलं आहे आणि फास्ट गॅसवर 1 शिट्टी करते, तोपर्यंत चिकनसुद्धा शिजेल. आणि इथं कलेजीला मसाला लावून ठेवते, काय काय लावणार आहे ते सांगते. तर घरामध्ये सचिन आणि मीच दोघंच कलेजे खातो, स्नेहा स्वप्नील दोघं खात नाहीत. तर इथं पावकिलोच कलेजे घेतलेले आहे मी. त्याच्यामध्ये मसाले काय काय टाकते ते सांगते. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, हळद टाकली, लाल चटणी टाकलेली आहे आणि थोडासा गरम मसाला टाकला, 1 चमचाभर अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे. आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि कलर खूप छान वाटू लागला आहे, पण काय व्हायला लागले, मी हातात फोन पकडला आहे आणि एका हाताने हलवते, तर मला व्यवस्थित मला हलवता येई नाही. तर व्यवस्थित मिक्स करते आणि नंतर तुम्हाला दाखवते की कसा मसाला लावून झालेला आहे. तर असा मसाला लावला आहे. आता चपात्या करीपर्यंत हे मसाला लावलेलं कलेजी मी साईडला ठेवते आणि नंतर तव्यामध्ये कलेजी फ्राय बनवूया. तर स्नेहाचा इथं थोडासा ब्रेक चाललेला आहे, का ते काय करते, ते अभ्यास करते, 1-1.5 तास असा करते, परत थोडं 15-20 मिनटं बेडवर बसती, झोपती किंवा लोळती आणि फोन बघत बसते, असं करते. तर आज रविवार आहे तरीसुद्धा तिला सुट्टी नाही, तिला जायचं आहे, पण तोपर्यंत आराम चाललेला आहे. पण इतकं मस्त असं सुंदर वातावरण पडलेलं आहे, बाहेर पडलेलं आहे म्हणा किंवा झालेलं आहे. तर जिकडं तिकडं तर हिरवं आहेच, तुम्हाला माहितीच आहे. शिवाय आता थोडंसं पाऊस पडून गेला आहे, थोडासा रिमझिम चालूच आहे आता. आणि दिवसभर हेच चालू आहे, 1-1.5 तास थांबतंय पाऊस आणि नंतर थोडंसं पाऊस पडतंय, रिमझिम थोडीशी येते परत थांबती. तर ती आहे गोगाबाबा टेकडी, जी स्वप्नील सकाळी तिकडे गेला होता फिरायला. तर वातावरण इतकं भारी आता मस्त आहे, एकदम हवा सुटली आणि झाडं वगैरे सुद्धा किती हालतात तुम्ही बघू शकताय. असं सुंदरचं वातावरण आहे. तर चला सुंदर वातावरण नंतर बघू आपण. आता सध्या स्वयंपाक बनवूया आणि आता सगळ्यात पहिले चपात्या बनवू. चिकन शिजते तोपर्यंत चपाती इकडे बनवून घेते पटापट. तर मला वाटलं होतं की चपात्याचं पीठ पातळ होऊन जाईल, का तर मी मगाशीच हे करून ठेवलं होतं, मळून ठेवलं होतं. चिकन साफ करायच्या आधीच पीठ मळून ठेवलं आणि म्हणलं पातळ चपात्याचं पीठ झालं की चपात्या होणार नाही. तरीसुद्धा खूप जास्त असं पातळ झालं, नॉर्मल झालं, तरीसुद्धा इथं चांगल्या चपात्या व्हायला लागल्यात. तर चला पटापट चपात्या करून घेते. आणि चपात्याच्या पिठामध्ये मग समजा तुम्हाला तर माहितीच आहे, जर तुम्ही माझ्या हमेशाचे व्हिडिओ बघत असाल तर मी गव्हाच्या पिठामध्ये सोयाबीन टाकते आणि ते पीठ दळून आणते, म्हणजे ते गहू दळून आणते आणि त्याच्या चपात्या बनवते. ते एकदम अशा मस्त लुसलुशीत जशाच्या तशा चपात्या तुम्ही सकाळी बनवल्या आणि रात्रीसुद्धा चपात्या जशाच्या तशा राहते, तितक्या मस्त चपात्या राहतात, का तर ती सोयाबीनमुळे त्याच्यामध्ये टाकल्यामुळे. शिवाय एकदम सॉफ्ट आणि खायलासुद्धा चवदार. शिवाय सोयाबीनमध्ये खूप सारं असं प्रोटीनसुद्धा असतं. जर तुम्ही टाकत नसाल तर सोयाबीन एकदा गहू दळून आणता आणि त्याच्यामध्ये टाकून बघा. आणखीन एक सांगन ते म्हणजे की जर तुम्ही सोयाबीनची भाजी जर मुलांना बनवून दिली खायला, वड्याची एखाद्या टाईम सोयाबीनच्या ज्या वड्या असतात त्याची एखाद्या टाईम मुलं भाजी आवडीनं खाते, पण जे सोयाबीन कडधान्य आहे त्याची भाजी बनवून जर दिली तर मुलं बिलकुल ती आवडीनं खाणार नाहीत. तर बाय चान्स 10 मधलं एखादं मुलगा खात असेल, बाकी दुसरे कोणी खात नसतील असं मला वाटतं. का तर माझे मुलंसुद्धा खात नाही. सोयाबीनच्या जे वड्या आहेत ना त्याची भाजी खातात कधी कधी, पण दुसरी भाजी खात नाहीत. पण जर तुम्ही सोयाबीन जर गव्हात टाकून दळून आणलं तर त्यांना खा म्हणायची सुद्धा गरज नाही, का तर बरोबर ह्याच्यामध्ये टाकल्या चपात्या आवडीने ते खातीनच म्हणा. पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही टाकू शकताय आणि गहू दळून आणू शकताय. इथं चपात्या करत होते, 2-3 चपात्या माझ्या करायच्या राहिल्यात आणि 1 शिट्टी झाली तर चिकनसुद्धा तयार झालेच नाही. याची तर तयारी झाली, का तर तिला आता 3 वाजता पेपर आहे, तर जायचं आहे तिला 3 वाजता. तर आता ती जेवायला नको म्हणत होती. शिवाय तिला आळणी खायला आवडत नाही, तरीसुद्धा म्हणलं थोडंसं एखादी चपाती खा म्हणलं, जेणेकरून तुला नंतर भूक लागणार नाही. आणि आता सकाळी तिनं नाश्ता केला होता, पण आता ती डायरेक्टली 6-6:30 वाजता येणार. 3 तिचा 6 वाजता पेपर संपल
आणि मग यायला अर्धा तास अजून लागतंच म्हणा, किंवा मध्ये अजून काय घ्यायचं असलं की मग परत अजून थोडासा टाईम जातोच असं होतं. तर तिला म्हणलं आता थोडंसं खाऊन जा, नको म्हणत होती, तिला खायला लावलेलं थोडंसं. आणि आता ती जेवण करती आणि 2-3 चपात्या राहिल्यात माझे, ती पटापट करून घेते मी. आणि नंतर मग तुम्हाला कलेजी फ्राय त्याच तव्यामध्ये बनवणार आहे चपात्याच्या, आणि तवा कलेजी फ्राय तुम्हाला दाखवते. तुम्हीसुद्धा बनवा, इतकी टेस्टी आणि मस्त अशी कलेजी फ्राय होते. तर चला आपण पटापट चपात्या करून घेते आणि बनवू नंतर. पण इथं माझ्या लेकीला कुकरचं झाकणच लागायला गेलं. गेल्या टाईमचं तसं झालं होतं, कुकरचं झाकण उडायला गेलती आणि तिला वाफ पोळली होती. तर 2-3 दिवस आला म्हणजे 2-3 दिवस तिचा हात असा धरून बसली होती, मला पोळलं आणि मला काय करता येत नाही म्हणून. तर आता मी म्हणलं राहू दे, तुला नाही लागत तर मी लावते म्हणलं. आणि काय होतं, गरम कुकर असला की झाकण पटकन लागत नाही, त्याची वाफ एकदम अशी पकडून राहते. तर आता गरम चपाती घेऊ म्हणलं तर नको म्हणली, थंड खालची दी, जेणेकरून मला पटकन खाता येईल आणि लगेच जाता येईल, तिला उशीर होईल त्याच्यासाठी तिला पटपट खायचं आहे. तर म्हणलं ठीक आहे, पटपट नको खाऊ म्हणलं, उभा राहून इथं खात होती. तिला म्हणलं उभा राहून नको खाऊ म्हणलं, जा तिथं मांडी घालून बस आणि नंतर खाऊन म्हणलं जा. तर नको म्हणत होती तरी तिला एखादी चपाती खायला लावली, एक चपाती खाल्ली तिनं आणि आता गेली. आता 6:30 वाजता येईल असं आहे. ती सुद्धा बोर होती, तिला वाटतं का दिवशी संडेला तरी सुट्टी असायला पाहिजे, पण संडेला सुद्धा सुट्टी तिला काही भेटत नाही. दुपारपर्यंत म्हणा किंवा दुपारपासून संध्याकाळपर्यंत म्हणा, असं काही तिचे क्लास वगैरे म्हणा, पेपर म्हणा चालूच असतात. तर तिला असं वाटतं एका दिवशी सुट्ट्या असावा आणि आराम करावा, पण तिला काही सुट्टी भेटत नाही. त्याच्यासाठी घरातले कामं वगैरे सुद्धा मी तिला काही सांगत नाही. कधीतरी बायचान्स त्याच्या मनाला आलं ती झाड वगैरे मारती किंवा कपड्याच्या घड्या घालती, तर मी जबरदस्तीने कोणतं काम कर म्हणत नाही किंवा हेच कर ते कर, का तर तिलाच पहिलाच आराम भेटत नाही, तिला अभ्यास असतो आणि त्याच्यातच तिला कामं सांगितली मग त्यात परत ती परेशान होऊन जाईल. त्यासाठी वाटते जाऊ दे, मी घरी असते तर मी सगळे कामं करते. तर चला पटकन आपण कलेजी फ्रायची रेसिपी बघू आणि नंतर चिकन फ्रायची बघू आणि नंतर मी पटापट कालवण सुद्धा करून घेते, पण त्याची रेसिपी तुम्हाला दाखवत नाहीये. व्हिडिओ थोडासा आजचा मोठा होईल तरी सुद्धा बघा. तर झटपट मस्तपैकी तवा कलेजी फ्राय बनवू. तर इतकी छान होते, चविष्ट अशी कलेजी फ्राय. ही पोरांना सुद्धा खा म्हणते, खाऊन बघा, स्नेहाला म्हणा किंवा स्वप्नीला खाऊन बघा म्हणते, पण ते नकोच म्हणतात. तर त्यांनी खाल्ल्याशिवाय त्यांना सुद्धा चव कळणार नाही, पण ते खातच नाहीत. तर जाऊ द्या, नाही खाल्ली तर मी बनवते, पण तरी सुद्धा मस्तपैकी कलेजी फ्राय आणि मी आणि सचिन खातो. तुम्ही सुद्धा अशी बनवा आणि तुम्ही सुद्धा खा, तुम्हाला सुद्धा आवडेल. तर 2 पळे तेल टाकलेलं आहे, त्याची मी थोडीशी हळद टाकली. हळद ह्याच्यासाठी टाकली की जेणेकरून कोणते पण मसाले टाकले ना तर ती उडत नाहीत किंवा तडतड असे हे होत नाहीत, बाजूला होत नाही तव्याच्या म्हणा किंवा कोणत्याही कढईत कशात बी बनवा तर त्याच्या बाजूला मसाले उडत नाही. त्यासाठी थोडीशी तेलात हळद टाकायची. तर थोडीशी हळद टाकली, 1 चमचाभर अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे. ती थोडीशी परतली की आपल्याला ह्याच्यामध्ये थोडेसे गरम मसाले टाकायचे आहेत, खूप जास्त नाही, थोडेसे टाकायचे आहेत. तर थोडासा मी गरम मसाला टाकलेला आहे, जी दररोज आपण वापरतो तो, आणि 1 चमचा काळी चटणी टाकलेली, आणखीन थोडीशी टाकते. तर तुम्ही सुद्धा तुमच्या चवीच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकताय. आणि तर थोडंसं पाणी टाकायचं आहे तव्यामध्ये, जेणेकरून मसाले करपणार नाहीत. तर पिठाला पाणी घेतलं होतं मी चपात्याचं पीठ मळायला, तर पिठाचा हात लागलेला आहे ग्लासाला. बऱ्याच जणांना वाटेल की ग्लास घाण आहे म्हणून, तर घाण नाही, पिठाचा हात लागला आहे फक्त. तर थोडंसं पाणी टाकलं, व्यवस्थित हलवल्यानंतर आता ह्याच्यामध्ये कलेजी टाकायची, जी मसाला लावून आपण कलेजी ठेवलेली आहे. आणि तुम्ही बकऱ्याची कलेजीसुद्धा अशीच बनवू शकताय, तीसुद्धा खूप टेस्टी मस्त लागते, पण ती कढईमध्ये करावं लागते, का तर त्याला शिजायला थोडासा वेळ लागतो. तर ती कढईमध्ये करा, आणि पाहिजे तर तुम्ही तव्यामध्ये सुद्धा, जरा मोठा तवा असेल तर तुम्ही तव्यामध्ये केले तरी सुद्धा चालेल. तर व्यवस्थित हलवलेले आहे मी आणि एकदमच असं तेल सुटलं आहे आणि खरंच खूप छान मस्त असा वास यायला लागला ह्याचा, मसाल्यांचा ह्याचा. पण कलेजी आता व्यवस्थित आणखी शिजलेली नाही, तर आपल्याला झाकून ठेवायचं. 1 मिनटं मी झाकून ठेवलं होतं आणि झाकल्यानंतर 1 मिनटानंतर हलवते, तर बघू शकता अशी झाली. तर वापस आला मी अजून झाकून ठेवणार आहे, 5 मिनटं का होईन पण कमी गॅसवर झाकून ठेवणार आहे, जेणेकरून व्यवस्थित शिजेल. आणि सचिनला काय होते ना, व्यवस्थित कलेजी अशी ते कडक झाली पाहिजे थोडीशी, एका साईडनं म्हणा, कडक झाल्यानंतर त्यांना खायला आणखीन जास्त आवडते. तर व्यवस्थित आणखीन झाकून ठेवते, 4-5 मिनटं कमी गॅसवर झाकून ठेवते. इथं चिकनसुद्धा शिजलेलं आहे, तुम्हाला तर माहितीचं मग शिजलं होतं. तर आता कालवण करून घेते आणि नंतर चिकन फ्राय कसं बनवते ते तुम्हाला नंतर दाखवते, पण आधी मी कालवण करून देते. त्याची रेसिपी तुम्हाला दाखवत नाही, पण कालवण बनवल्यानंतर कसं झालेलं आहे ते दाखवते. तर इथं थोडीशी कलेजीसुद्धा थोडीशी कडक झालेलं आहे, मसाला व्यवस्थित हलवून घेते. सगळा तव्याला मसाला चिटकायला लागलेला आहे, आणि जर फास्ट गॅस केला ना तर सगळा मसाला करपून जाईल, पण कमी गॅसवर मसाला करपत नाही, त्यासाठी मग कमी गॅसवर करायचा आणि मग सारखं थोड्या थोड्या वेळाने हलवावं लागतं, जेणेकरून कलेजी एका साईडनं कडक झाली ना तर दुसऱ्या साईडनं पलटून होती. तर आता थोडीशी हिरवीगार कोथिंबीर ह्याच्यावरती टाकते, व्यवस्थित हलवते, आणखीन 1 मिनटं झाकून ठेवते, जेणेकरून कोथिंबीरचा सगळं काही फ्लेवर कलेजीमध्ये उतरेल. आणि नंतर मग शेवटी कलेजी कशी झाली ते दाखवते. बघू शकता अशी कलेजी झालेली आहे
आणखीन थोडीशी कडक करायला पाहिजे होती, पण म्हणलं नको आता बास एवढीच मसाला करपायला लागला, त्यासाठी मग बास केली आणि कलेजी अशी झालेली आहे. आता थोडंसं जरा तुम्हाला वाटतं असं की बराच वेळ हलवायला लागते, झाकावं लागते, तर नाही, पण काहीतरी चविष्ट खायचं म्हणल्यानंतर हे करावंच लागते. चिकनचं कालवण बनवलेलं आहे आणि एकदम मस्त असं चिकनचं कालवणसुद्धा इथं झालेलं आहे. तर मस्तपैकी असं कालवण झालं आहे. आता ह्याच्यामध्ये पीठ वगैरे मी काय लावणार नाही. बऱ्याच वेळा तुम्हाला माहीत असेल की मी कितीतरी ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ थोडंसं 2 चमचे भाजून लावते किंवा कॉर्नफ्लॉवर लावते, पण आता ह्याच्यामध्ये काहीच लावणार नाही मी, असं ठेवणार आहे की कालवण तुम्ही भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा किंवा भातासोबत खा. तर चला मी तर चपात्याच बनवलेल्या आहेत, तर चपातीसोबतच आम्हाला तर खायचं आहे, भातासोबत आणि चपातीसोबत. पण आज चपात्या ह्याच्यासाठी बनवलेल्या आहेत की आज चिकन फ्राय करायचं होतं आणि चिकन फ्रायसोबत स्नेहाला म्हणा, सचिनला किंवा स्वप्नीला हेच खायचं होतं, चपात्या खायच्या होत्या, म्हणून आज भाकरी न बनवता चपात्यात बनवून टाकले मी. तर आता इथं बघू शकता मी कशा पद्धतीनं चिकन फ्राय करते. त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं तेल टाकले कढईमध्ये, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे. जी पहिले कलेजी फ्राय जे केली ना तशाच मसाल्यामध्ये टाकायचं, फक्त एकच मसाला त्याच्यामध्ये टाकायचा आहे, कोणता ती सांगते तुम्हाला नंतर. तर ह्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थित परतून घेते आणि कोणती ग्रेव्ही म्हणा किंवा काय असं फ्राय करायचं असेल नॉनव्हेज वगैरे, तर त्याच्यामध्ये मी अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्टच टाकते. का तर अद्रक टाका, परत लसूण टाका, कोथिंबीर सगळं टाका, हे अलग करण्यापेक्षा एकदाच टाकून देते. आणि जर दुसऱ्या भाज्या काय करायच्या असतील म्हणजे डाळ वगैरे म्हणा, तर त्याच्यामध्ये लसूण मी थोडासा चेचून म्हणा किंवा कापून म्हणा असं टाकते. तर थोडासा गरम मसाला टाकलेला आहे मी, धने पावडर 1 चमचा टाकली, काळी चटणी टाकलेली आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही लालसुद्धा चटणी टाकू शकताय, तुमच्या आवडीनुसार काळी टाका किंवा लाल टाका. ही घरी बनवलेली काळी चटणी आहे, जी माझ्या मम्मीनं बनवली, तर ती टाकलेली आहे. आणि ही काळी चटणी जरा जास्त तिखट असते, त्यासाठी थोडीशी टाकावं लागते, नाही तर मग खूप जास्त तिखट आणि झणझणीत होईल. आता कालवण तर मी झणझणीतच केलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि शिवाय ह्याच्यामध्ये 2 वेळा मी कोथिंबीर टाकणार आहे, तर आता थोडीशी टाकली आणि नंतर चिकन झाल्यानंतर सुद्धा ह्याच्यामध्ये थोडीशी टाकणार आहे. आता अशी कोथिंबीर जर टाकली ना तर चव खूप छान लागते, त्यासाठी मी आधी टाकलेले आहे. थोडंसं व्यवस्थित हलवून घेते आणि 1 ते 2 पळ्या ह्याच्यामध्ये चिकनचं सूप टाकणार आहे, जेणेकरून आणखीन चविष्ट आपलं चिकन फ्राय बनणार आहे. आणि मसाल्याला चांगलं तेल सुटलं ना 1 मिनिट परतल्यानंतर ह्याच्यामध्ये चिकन टाकायचं, तेल सुटलं चांगलं, त्याच्यामध्ये शिजलेलं चिकन टाकणार आहे. तर म्हणलं पळीन वतण्यापेक्षा म्हणलं कुकरच पालता करते, तर कुकरमधलं सगळं चिकन टाकलं त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला थोडंसं पातळ वाटत असेल, सुकं वाटत नसेल, पण हे पाणी आटवू द्यायचं आहे मला, ते म्हणजे जे चिकनचं सूप आहे ना ते सगळं आटवून घ्यायचं आहे. थोडंसं सूप टाकणं गरजेचंच आहे, का तर एकदम चविष्ट असं चिकन फ्राय होतं. आणि जेव्हा हे सूप आटतं ना सगळं चिकनला लागतं व्यवस्थित सगळं, तर आणखीन चांगलं चविष्ट असं चिकन फ्राय होतं आहे. पण पूर्ण आटल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे की कसं झालेलं आहे. तर व्यवस्थित हलवून घेते आणि फास्ट गॅस करायचा, कमी नाही ठेवायचा, फास्ट गॅस करायचा आहे, का तर आपल्याला चिकन शिजवायचं नाही, फक्त ह्यातला रस्सा जे आहे तो आटवायचा आहे. तर बघू शकता इथं रस्सा सगळा आटलेला आहे चिकनचा आणि एकदम मस्त असं चिकन दिसायला लागलेलं आहे. तर आता वरतून थोडंसं नाही, थोडीशी कोथिंबीर टाकते आणखीन थोडीशी, आणि मग गॅस बंद करते. चिकन फ्राय तयार आहे. तर आता इथं चिकन फ्रायसुद्धा झालं आहे, सगळा काही स्वयंपाक झालेला आहे आता. आणि सचिन आणि स्नेहासुद्धा आलेत, पण ती यायच्या आधी स्वप्नीलचं जेवण झालेलं आहे आणि तो गेला, म्हणला मी खाली जातो थोडं राऊंड मारून येतो. तर मुलांचं कसं असतं, थोडं बसतात रुसून आणि लगी कुणी बोलवायला आलं मित्र वगैरे की लगेच चालू झालं, तर तसंच आहे त्याचंसुद्धा. तर तो गेला, ते खाली आले ते खेळायला चल म्हणून, तर तो गेला, म्हणला जातो मी थोडं जेवण केले, राऊंड मारून येतो. आता इथं स्नेहा आणि सचिन जेवतात, मलासुद्धा जेवायचं आहे, पण मी थोडंसं म्हणलं व्हिडिओ काढून घेते आणि आता चला जेवण करते. आणि जेवण झाल्यानंतर काम करायचा कंटाळा येतो, ते काम परत करावं लागतं, ते म्हणजे की भांडे वगैरे घासायचं, किचन साफ करायचं. आता एकाच झटक्यात सगळे भांडे पटापट घासून घेते आणि बघू शकते, तर 1 घंटा लागला आहे मला हे भांडे घासायला, झटपट झालेली नाही. तर किचन साफ झालं की एकदम स्वच्छ आणि मस्त वाटतं. खूप सारे भांडे पडले होते, सगळे घासून झाले आणि आता म्हणलं 5-10 मिनिटं शांतपणे बसते आणि बसून मग वरती मी आणि सचिन वरती टेरेसवरती चालायला जातो आणि हा व्हिडिओ सुद्धा इथं संपवते. तुम्हाला सुद्धा आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. भेटूया उद्याच्या, तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.